शिवनेरीच्या पवित्र भूमीवर जन्मलेला तो बालक आता तारुण्याकडे वाटचाल करत होता. जिजाऊंच्या संस्कारांनी, दादोजी कोंडदेवांच्या शिक्षणाने आणि सह्याद्रीच्या कठीण जीवनाने शिवबा घडत होते. परंतु त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, ही भूमी परक्यांच्या ताब्यात का आहे? याच प्रश्नातून जन्म घेणार होता इतिहासातील सर्वात महान विचार, हिंदवी स्वराज्य. सन 1640च्या आसपास शहाजीराजांनी पुण्याची जहागीर जिजाऊ आणि शिवबांच्या स्वाधीन केली. त्या काळचे पुणे आजच्या गजबजलेल्या शहरासारखे नव्हते. युद्धांनी उद्ध्वस्त झालेली गावे, उजाड शेतं, ओसाड वाडे, घाबरलेली जनता, चोर दरोडेखोरांचा त्रास. जिजाऊंनी प्रथम लाल महाल उभारला. लाल महाल फक्त निवासस्थान नव्हता, तो स्वराज्याच्या स्वप्नाचा पहिला पाया होता. प्रत्येक सकाळी शिवबा घोड्यावर बसून गावोगावी जात, शेतकऱ्यांशी बोलत, त्यांच्या अडचणी समजून घेत. लोकांना आश्चर्य वाटत असे, राजपुत्र आमच्या घरी कसा काय आला? शिवबा म्हणत, राजा तोच जो आपल्या प्रजेचे दुःख ऐकतो. सह्याद्रीच्या कुशीत अनेक मावळ प्रदेश होते. इथले लोक कठोर परिश्रम करणारे, दगडासारखे मजबूत. गरिबी होती, पण स्वाभिमान अमाप होता. शिवबांनी या लोकांमध्ये आपले खरे बळ पाहिले. त्यांनी गावोगावी फिरून तरुणांना एकत्र केले. हे सैनिक पगारासाठी आले नव्हते, ते आले होते स्वतःच्या मातृभूमीसाठी. या मावळ्यांमध्ये अनेक पराक्रमी वीर होते. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, नेताजी पालकर, सूर्याजी मालुसरे, बाजी जेधे, हिरोजी फर्जंद, शिवबा. प्रत्येकाला नावाने ओळखत. ते कधीही स्वतःला राजा म्हणवत नसत. ते म्हणत, आपण सर्वजण स्वराज्याचे सेवक आहोत. यामुळे प्रत्येक मावळा शिवबांसाठी जीव देण्यास तयार झाला. शत्रूची सेना विशाल होती. हजारो घोडेस्वार, मोठा तोफखाना, हत्ती, पायदळ. पण शिवबांकडे एवढी सेना नव्हती. मग त्यांनी सह्याद्रीलाच आपला मित्र बनवले. रात्र, दऱ्या, जंगले, अरुंद घाट हेच त्यांचे शस्त्र झाले. ते म्हणत, जिथे शत्रू बलवान असेल तिथे थेट लढू नका, त्याच्या कमकुवत जागेवर प्रहार करा. यालाच पुढे संपूर्ण जगाने गनिमी कावा म्हणून ओळखले. सन 1645, वय अवघे 15-16 वर्ष. रायरेश्वर मंदिर, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर बसलेले शांत मंदिर. रात्रीची वेळ, मंदिरात फक्त मशालींचा प्रकाश. शिवबा आपल्या विश्वासू मावळ्यांसह मंदिरात प्रवेश करतात. सर्वांच्या चेहऱ्यावर निर्धार. शिवबा शिवलिंगासमोर उभे राहतात, हात जोडतात, क्षणभर डोळे मिटतात. मग तलवार म्यानातून बाहेर काढतात. तलवारीचे टोक स्वतःच्या बोटाला लावतात. रक्ताचा एक थेंब शिवलिंगावर अर्पण करतात आणि ठाम आवाजात म्हणतात, देवा, या पवित्र भूमीवर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही आज शपथ घेतो. या तार्यासाठी आमचे प्राण गेले तरी चालतील, पण स्वराज्याचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही. मावळेही तलवारी उंचावतात. मंदिरात एकच घोषणा घुमते, हर हर महादेव. तो आवाज सह्याद्रीच्या प्रत्येक दरीत घुमला. त्या रात्री इतिहासाने नवीन दिशा घेतली. स्वराज्य फक्त स्वप्न राहू नये, त्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात आवश्यक होती. शिवबांनी नजरेसमोर ठेवला तोरणा किल्ला. तोरणा हा आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण किल्ल्याची सुरक्षा ढिली होती. शिवबांनी युद्ध न करता बुद्धीने विजय मिळवायचे ठरवले. विश्वासू माणसे पाठवली. किल्लेदाराशी संपर्क साधला. काही ठिकाणी मुत्सद्देगिरी, काही ठिकाणी गुप्त योजना, आणि योग्य वेळ साधून तोरणा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. सन 1646, अवघ्या 16 वर्षांच्या शिवबांनी आपला पहिला किल्ला जिंकला. सह्याद्री आनंदाने दुमदुमला. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, स्वराज्याची पहिली पायरी पूर्ण झाली. तोरणा जिंकल्यानंतर किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. कामगारांना एका भिंतीखाली मोठे मडके सापडले. त्यात सोन्याच्या मोहरा, नाणी,
रत्ने, दागिने, वर्षानुवर्ष लपवून ठेवलेला खजिना होता. सैनिक आनंदाने म्हणाले, महाराज, आपण श्रीमंत झालो. शिवबा शांतपणे म्हणाले, हा खजिना माझा नाही, हा स्वराज्याचा आहे. यातील प्रत्येक नाणे जनतेच्या हितासाठी वापरले जाईल. याच खजिन्यातून पुढे अनेक किल्ले बांधले गेले.